ज्यांच्याकडे फुलना फुलाची पाकळी काहीतरी कष्टाचं 100 नाही तर 10% तरी काहीतरी आहे, ते सुद्धा या ठिकाणी सामील आहेत. आणि ज्यांच्याकडे काही नाही आहे, पदरात फार मोठी निराशा आहे, एवढं अस्मानी संकट कोसळलं आहे, म्हणून आपण सगळे एकत्र आलो आहोत. आणि जेव्हा एकत्र येतो तेव्हा एकत्रीकरणातून वेगवेगळे विचार येतात, वेगवेगळी ध्येय मांडली जातात आणि त्या ध्येयाप्रती जाण्याचे टप्पे म्हणजे उद्दिष्ट. आणि ते उद्दिष्ट आपण पार करत असताना सुरुवातीला छोटासा मेसेज, त्यानंतर चर्चासत्र आयोजित केलं गेलं आणि त्यानंतरचा हा एल्गार मेळावा आहे. खरोखरच तुमचं पुनश्च एकदा मनापासून जोरदार टाळ्यांनी स्वतःसाठी आपल्या वाजवा आणि स्वतःचं स्वागत करूया. आपण या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित सर्व पत्रकार बंधू, आमच्या देवगड तालुक्यातील सगळ्यांचं सुद्धा या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतोय. काही वेळातच आपण प्रमुख आपल्या या कार्यक्रमाचे आजचे एल्गार मेळाव्याचे वक्ते जे आहेत त्यांचं स्वागत झाल्यानंतर आपण मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करूया. तत्पूर्वी या ठिकाणी अल्पपहाराची सुद्धा व्यवस्था केली गेली आहे. सगळ्यांचं सहकार्य जर असंच जर लाभलं शेवटपर्यंत तर कुठलीही गोष्ट आपल्यासाठी अशक्य नाही. त्यामुळे सगळ्यांनी या आजच्या दिवसाच्या निमित्तानं, मेळाव्याच्या निमित्तानं थोडा संयम, थोडं सहकार्य, या सगळ्या गोष्टी आपण एकत्र करून आजचा मेळावा यशस्वी पार पाडूया. सगळ्यांना माहिती आहे, मला पण माहिती आहे, कारण सगळे समदुःखी आपण आहोत. समदुःखी असत असताना अशा प्रकारची एकी आपोआप तयार होते. प्रत्येकामध्ये आतापर्यंत बघितलं तर वाडी वाडीत, कट्ट्यावर, गावातल्या मुख्य पारावर, गावातल्या चौकात फोनद्वारे एकमेकांच्या चर्चा व्हायच्या. तुझं चुकलं की माझं चुकलं, कोणाकडे किती आंबे, कोण यावर्षी आघाडीला, किती पेट्या आंब्या, कोणाकडे आपोआप चर्चा असते. मात्र यावर्षी चर्चा जर बघितली, तुझ्याकडे काय रे, काय नाही रे, सगळा करपान गेला. ही अवस्था, हे अस्मानी संकट, वेगवेगळ्या प्रकारची कीटकनाशक वापरून सुद्धा वातावरणातील बदल, धुरंधर ज्येष्ठ श्रेष्ठ बागायतदार ज्यांनी 50-50 वर्ष या आंबा व्यवसायामध्ये, या आंब्याच्या शेतीमध्ये आपली अर्पण केली, आपल्या शेतीला पंढरी मानलं, आपल्या शेतीला सोनं मानलं, आपल्या या काळ्या मातीतून उगवणारा प्रत्येक आंबा हा मोती मानला, ते सुद्धा या ठिकाणी या अस्मानी संकटावर मात करू शकले नाही. ते सुद्धा आज बघितलं तर हतबल झालेले आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण सगळेजण या ठिकाणी एकवटलेलो आहोत. संकल्पना ही जी मांडली गेली आजच्या मेळाव्याची आणि 8 फेब्रुवारीच्या चर्चासत्राची, ते सन्माननीय नरेशजी डांबरी साहेब, प्रशांतजी शिंदे, काका ढोके, शरद परब, तुषार पाळेकर, उत्तम भडसाळे, त्यानंतर विनय पाडावे, अशा लोकांनी एकत्रित येऊन आपण यावरती काय निर्णय घ्यायचा, डोळ्यासमोर ठेवलेलं ध्येय आहे, हे ध्येय कसं पार करायचं, यासाठी रात्रंदिवस मेहनत घेतली, चर्चा केली, काय करायचं, लोकांना कसं एकत्र आणायचं आणि एकत्रित आणल्यानंतर हा धाडसी निर्णय कसा घ्यायचा, जेणेकरून
आपल्या न्याय हक्कासाठी आणि अस्तित्वासाठी आपण कसं लढायचं, सरळ मार्गाने कधीही कोणतीही गोष्ट सहसा मिळत नाही. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा गनिमी कावा करावा लागला. आणि अशाच प्रकारचं आपल्याला पूर्णपणे कायद्याचा अभ्यास करून, नियमाचा अभ्यास करून, आपल्यापेक्षा ज्येष्ठ श्रेष्ठ दांडगा अभ्यासक असलेले असे आपण मार्गदर्शक, असे आपण वक्ते या ठिकाणी आयोजित केले गेले आहेत, निमंत्रित केले गेले आहेत. या सगळ्यांचं म्हणणं आपण ऐकून घेऊन त्यावरती योग्य असा आपण निर्णय घेतला तर आपल्याला आपला न्याय हक्क आणि अस्तित्व टिकवता येईल. माझ्याकडे 100 कलम आहेत, माझ्याकडे 500 कलम आहेत, पण आज 5 पेटी आंबे नाहीये. म्हणजे आमच्या पोराने काय उपाशी तपाशी मरायचं का? आपली एक पिढी संपली तर पुढच्या 4 पिढ्या संपणार. आणि आपली आजची जर पिढी आपल्याला टिकवायची असेल, अस्तित्व टिकवायचं असेल, तर आज आपल्याला पेटावं लागेल, आज आपल्याला उठावं लागेल, आपल्या न्याय हक्कासाठी आपल्याला भांडावं लागेल. आणि ते सगळं करायची तयारी आहे. म्हणून हा सगळा जमलेला माझा शेतकरी बांधवांचा जनसमुदाय बघून आज खूप ऊर भरून येत आहे. असं कधीही घडलं नव्हतं जे आज शेतकऱ्याने शेतकऱ्यासाठी आयोजित केलेल्या या एल्गार मेळाव्यामध्ये आपण सर्वजण उपस्थित आहात. एकदा जोरदार आपण टाळ्या वाजूया. तुमचं जर असं सहकार्य जर लाभलं तर आपल्याला काही गोष्टी न मागता सुद्धा मिळू शकतात. फक्त तुमच्या मधली ही जी एकी आहे ती मात्र टिकली पाहिजे. हेवे दावे, भांडणं, मानापमान, विरोधक या गोष्टी होतच असतात. कारण जेव्हा आपण रस्त्याने चालतो त्या चांगल्या रस्त्याला काय असतात? गतिरोधक असतात. तसेच चांगलं जर आपण कुठलं कार्य करायला गेलो तर त्याला विरोधक हे 100% असणार. पण विरोधक जरी असले तरी त्या विरोधकांना आपण आपल्या सोबत घेऊन चाललं पाहिजे, तरच आपण आपलं कार्य